कसे आहात मित्रांनो, सरकारने अनुदान खूप कमी दिले। हेक्टरला 8,500 रुपये सुद्धा नाही दिलं। आता अनुदान याच्या अगोदर लोक म्हणायचे हेक्टरला 32,500 रुपये येणार आहे, काही माझे 8,500 येणार आहेत, काही माझे 8,500 येणार आहे, पण 8,500 सुद्धा नाही आलं। हेक्टर अनुदान आले 6,000 5,000। सरकारने नेमकं अनुदान दिले का भीक दिले मला समजणं झाले। मला वाटतं हे अनुदान नाही भीकच आहे। आणि माझ्या नावावर 1 रुपया सुद्धा नाही आला अनुदानाचा अजून। मी म्हणलं दिवाळीला अनुदान आल्यावर नवे कपडे घेता येतील, पण माझ्या नावावर 1 रुपया सुद्धा नाही आला। मी टायवेल गुंडाळून दिवाळी साजरी केली। सरकारने एवढं अनुदान कमी दिलंय तुम्हाला सांगतो, त्या पैशात लोकांची दिवाळी सुद्धा नाही झाली। वाजवाच्या टिकल्या सुद्धा नाही आल्या तेवढ्या पैशामध्ये। काहीला तर एवढं कमी अनुदान आलंय तुम्हाला सांगतो, टिकल्या वाजवाचा पिस्तूल पदर पैशाने घ्यावा लागला। आता 1 हेक्टरमध्ये जर उत्पन्न काढायचं म्हणलं तर खर्च 50,000 रुपये होतोय, जास्त होतोय। आणि सरकारने अनुदान किती दिलंय? 6,000 रुपये। सरकारने काय केलं? लांब आहे तर बुंदीचा लाडू दाखवला आणि जवळ आल्या मुरमुऱ्या खायला दिल्या, असं केले। आता त्या 6,000 मध्ये काय होणार आहे बरं? महापुरामध्ये सगळ्यांची पिकं वाहून गेलीत आणि दुकानदाराची उधारीच 50,000 रुपये झाली बेचिन खाताची। मला तर दुकानदाराचा फोन आला, दुकानदार मला म्हणला खाताची उधारी देऊन टाक। मी म्हणलं पिकच महापुरामध्ये वाहून गेले, तुला उधारी कुठनं देऊ? तेव्हा म्हणला मग तू का थांबला? तू पण महापुरात वाहून जायचं ना। महापुरामुळे शेतकऱ्यांचं लई नुकसान झालं। काहींच्या महापुरामध्ये जमिनीतली मातीच वाहून गेली, मातीच नाही वावरामध्ये राहिली, नुसता खडक आहे। आता पीक वाहून जर गेला असतं तर पुढल्या वर्षी त्या रानामध्ये पीक घेता आलं असतं, पण मातीच वाहून गेली। आता पीक घ्यायचं कसं? काय त्या खडकावर पेराव का? आणि नाही बोलले मग त्याच खडकावर डोकं आपटावं लागेल। एवढी बेकार नुकसान झाली। काही लोकांच्या घरातले तुम्हाला सांगतो माणसं वाहून गेलेत, काहींच्या घरातले गुरं वाहून गेलेत। मी तर म्हणतो त्या लोकांना सुद्धा भरपूर मदत केली पाहिजे सरकारने, पण मला माहिती सरकार त्या लोकांना सुद्धा मदत करणार नाही। आता हेक्टरी 6,000 दिलेत म्हणजे त्यांना तरी असं सरकार काय देणार आहे? शेतकऱ्यांचं एवढं मोठं नुकसान झाले, कोणत्या नेत्याच्या डोळ्यामध्ये आलं का पाणी? आलं? कुठल्याही नेत्याच्या डोळ्यात पाणी आलं नाही। पाणी फक्त त्याच माणसाच्या डोळ्यात आलं ज्याचं खरोखर नुकसान झालंय, बाकी त्यांच्या कोणाच्या डोळ्यात पाणी आलं नाही। सरकारला काय घेणं देणं नाही। त्यांचे काय घरातली माणसं वाहून गेलीत का? त्यांच्या जमिनीमधलं पीक थोडीच वाहून गेले। त्यांच्याकडे दाबून पैसा ते मज्जा हज्जा करतात, मोठ्या गाड्यातनं फिरतात। आपला गरीब शेतकरी बिचारा भोळा भाळा साधारण जिंदगी जगतोय आणि सरकार पण त्याच्याच बोकांडी बसते, काहीच मदत करीत नाही। आणि याच्यात खरी चुकी आपली, सरकारची नाही। आपण काय करतो? दारूसाठी मटणासाठी कुणाला पण मतदान करतो, चांगल्या माणसाला मतदान करीत नाही। आणि मग आता आपण दारूसाठी मटणासाठी जर मतदान केलं तर मग वाईट वेळेत आपले 100% येणार आणि कोण आपली मदत करणार आहे? त्यावेळेस आपण दारूसाठी मटणासाठी मतदान केलेलं असते। सरकारला काय घेणं देणं आहे आपलं? मतदान विकत घ्यायला सरकारकडे पैसा आहे। एका मताला सरकार 1 लाख म्हणलं तरी देतं, फक्त शेतकऱ्यांना द्यायला सरकारकडे पैसा नाही। आणि प्रचाराला आले तर किती लोक गोड बोलतात, अरे वा साहेब एवढं गोड बोलतात, तुमचं दुःख ते आमचं दुःख। आता दुःख आमच्या लोकांनी बसून गेलं, तुम्ही काय केलं? एवढं मोठं नुकसान झालं, काय केलं बरं तुम्ही शेतकऱ्यांसाठी? आणि लय गोडवाणी बोलणार, तुमच्यावर वाईट वेळ आली की तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत। एवढं गोड बोलतात, असं वाटतं लगेच साहेबांच्या गळ्यात पडावा आणि लगेच 2-4 पप्पे घ्यावात। पप्पी घ्यायला लगेच बोलत साहेब। सरकार शेतकऱ्याची कायम फसवणूक करीत। सरकार कधी शेतकऱ्याच्या पिकाला भाव जास्त देत नाही, कधी अनुदान जास्त देत नाही, कधी पीक विमा जास्त देत नाही। कायम सरकार शेतकऱ्याच्या बोकांडी बसते। सरकार कधी शेतकऱ्याला समजून घेत नाही। सरकार जर शेतकऱ्याचा हात धरून चाललं तर शेतकऱ्या वाईट टाइम कधीच येणार नाही, पण सरकार कधी शेतकऱ्याचा हात धरून चालतच नाही। आणि सरकार जर शेतकऱ्याचा हात धरून चाललं तर मग सरकारला इलेक्शनच्या पिरियडमध्ये त्याला हात जोडायची गरज नाही, पैसे वाटायची गरज नाही। पण सरकारला शेतकऱ्याचं काही घेणं देणंच नाही। आणि आपली पण ईडी लोक खाण्यापिण्यावरही मतदान करीत येतं। सरकारने पीक विमा आणि अनुदान ह्या वर्षी जास्त द्यायला पाहिजे। ह्या वर्षी नुकसान भरपूर झालेलं आहे आणि सरकारने जर अनुदान आणि पीक विमा जास्त नाही दिला तर मग आम्हाला बळच कुणाच तरी मागं लागून उचल घ्यावा लागेल भटीची पोट भरायसाठी। उचल 4 महिन्याची घ्यावा लागेल आणि 6 महिने काम करावं लागेल पोट भरायसाठी। एवढी बेकार अवस्था झालेली आहे आता शेतकऱ्याची। अनुदान तर तुम्ही कमी दिले, कमीत कमी विमा तरी जास्त द्या। 6,000 रुपये हेक्टरला अनुदान दिले आणि तेवढ्यात काय होणार आहे? तेवढे पैसे तर बनेलच उडून जातील आणि मग खायचं काय? कांदा मुळा खाऊन जगावं का आम्ही? माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही अनुदान तर कमी दिले, आता कमीत कमी विमा तरी जास्त द्या। तर थँक्यू मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।